महान. पहिला चेंडू जमीर यांचा प्रफुल्लसाठी. पहिल्या चेंडूवर चांगला फटका आणि त्यापेक्षा सुंदर झेल. काय सुंदर झेल पकडलाय. एका हातात झेल टिपलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखर पहिल्या चेंडूत मोठा झटका, मोठा हादरा प्रफुल्लच्या स्वरूपात लागलाय. ते रेल्वे नाईट रायडर या संघाला. चेंडू समोरचा होता, टोलवण्याचा प्रयत्न होता. विनोद कॅच. कॅच कोण धरली? एक्स्ट्रा खेळाडू मारी. मॅन फ्रॉम पुसद. एक उत्कृष्ट खेळाडू. मारीला गेल्या वर्षी सुद्धा आम्ही पाहिलं होतं. खरोखर आयकॉनच्या भूमिकेत या संघात तो आहे. आणि आयकॉन मी का झालोय तो मारीनं दाखवून दिलं. स्वतःला हवेत उडवलं, एका हाताने चेंडूला पकडलं आणि एक मोठा झटका प्रफुल्लच्या स्वरूपात लागलाय. आता प्रफुल्लची जागा घेण्यासाठी वन डाऊन वर आलाय तो विनोद. काहीस चांगलं प्रदर्शन करावं लागल. जेव्हा आपल्याला असं सुंदर प्लॅटफॉर्म मिळतं तेव्हा आपल्याला संयम राखावा लागतो. आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवावं लागतं. आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा जमीर यांचा. यावेळेस कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. थोडीशी हलकीशी मिसफिल्डिंग आणि पुन्हा एकदा मारी. चांगला चेंडूकडे धावला आणि चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा नाही वाचू शकल्या. तर याच 2 धावेने खातं खुललेलं आहे रेल्वे नाईट रायडर या संघाचं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉट. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु पुन्हा एकदा चांगलं कमबॅक मारीनं दाखवलं. पुन्हा एकदा वॉर्निंग आलेली आहे. विकेटहून कोणीही धावणार नाही याची काळजी घ्यावी. तर पुन्हा एकदा जमीर तयार आहेत. चांगली गोलंदाजी करत आहेत. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही. मारी आणि जमीर या संघाचे आयकॉनच्या भूमिकेत चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मध्ये एवढी ताकद होती की थोडासा दूर गेला. पुन्हा एकदा 1 धाव. वाढती धाव संख्या 4 धावा. अजूनही 2 चेंडू. यावेळेस थोडासा रूम दिलाय आणि रूमला बंगला बनवलाय. आणि खराब चेंडूवर चांगलं प्रदर्शन दाखवलं ते म्हणजे शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. वाढती धावसंख्या 8 धावा. यावेळेस काहीसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचाचा निर्णय असेल तो षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या असेल ती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर षटक, पॉवर प्लेचं षटक होतं. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी टाकण्यात यशस्वी ठरले ते जमीर. आणि पहिला झटका सुद्धा दिला त्यांनी रेल्वे नाईट रायडर्स या संघासाठी. तर आता युट्यूब चॅनलचे सर्व सन्माननीय मुन्ना सर सुद्धा माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर त्यांचा सुद्धा एक सुंदर समालोचक म्हणून अखंड महाराष्ट्रभर त्यांची सुद्धा खूप मोठी कीर्ती गाजलेली आहे. तर पुढचा आवाज मुन्ना सर यांचा राहील. गोलंदाजीसाठी आलाय तो पप्पू देवकते.
चालतंय, मुन्ना सर थोडस युट्यूब च्या कामामध्ये व्यस्त आहेत, तर नंतर जेव्हा ते फ्री होतील तेव्हा जोडतील आपल्या सोबत. तर शिवाजी उर्फ पप्पू देवकते गोलंदाजीवर आलाय आणि येत्या क्षणी पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सोनूचा, समोर निघून टोलवला होता, परंतु चेंडूमध्ये तेवढी शक्ती नव्हती, त्यामुळे 2च धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर व्हाईट यॉर्कर म्हणू शकतो आपण या चेंडूला, थोडस खेळाडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. एक चालाक चतुर गोलंदाजी पप्पू देवकते यांच्याकडून पाहायला मिळत आहे. आपल्या कामात व्यस्त असतात, परंतु मिळेल तिथे क्रिकेट खेळतात आणि चांगलं प्रदर्शन देण्यात नेहमीच यशस्वी राहतात. तर श्रीनिवास टायटन्स हा संघ यावेळेस नवीन आहे, परंतु चांगलं प्रदर्शन दाखवत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, कुठंतरी वाटलं होतं फळीच्या आतली कडा घेऊन गेलाय का काय, परंतु यष्टी रक्षकाच्या हातात तो चेंडू बरोबर संपन्न नाही झाला. कुठतरी जीवदान मिळाले असं वाटत आहे, कारण की गोलंदाजाची तशी प्रतिक्रिया होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पप्पू देवकते यांचा. यावेळेस थोडासा हटून मारलाय आणि फाटून मारलाय तर मारलाय, सीमा रेषा पार मारलाय. पुन्हा एकदा मानाचा छत्रपती चषक चौकार, सीमा रेषा पार, पुन्हा एकदा चौकार. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येतोय तेव्हा सन्मान देतात आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू येतोय तेव्हा प्रहार करतात. तसा हा रेल्वे नाईट रायडर हा संघ उत्कृष्ट कामगिरी बजावताना. यावेळेस लो फुल टॉस आणि चांगला गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी सुद्धा झालेत आणि पुन्हा एकदा सीमा रेषा पार, फोफोवाजे देवगण चौकार. सुंदर फटकेबाजी, सुंदर फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे. कुठतरी आपला गेअर बदललेला आहे, हनुमान गेअर टाकलेला आहे आणि मोठे फटके दाखवत आहे. असेच मोठे फटके ची काही आवश्यकता आपल्या संघाला. जेव्हा पहिल्या चेंडूत मोठा झटका लागला होता, आणि यावेळेस शरीरावर भेदणारा चेंडू, कुठेतरी त्रास देणारा चेंडू. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 11 धावांचं षटक टाकलंय ते पप्पू देवकते यांनी. चांगलं षटक म्हणायला काही हरकत नाही, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9-10 रन खर्च करणं काही मोठी गोष्ट नाही. पुन्हा एकदा कर्णधारांनी जमीर यांच्यावर विश्वास दाखवलाय. स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा जमीर मैदानावर तयार आहे. अब स्ट्राइक पर होंगे सोनू पंडित. एक मिनिट मॅच थांबवा. स्क्रीन बघू शकता तुम्ही, डोळ्याचे पार न फिटणारं नियोजन. खरोखर मानाचा शिव छत्रपती चषक ची पूर्ण कमिटीचं करावं तेवढं कौतुक कमी. पुन्हा एकदा जमीर तैयार. पुढचा चेंडू जमीर यांचा सोनूसाठी. इस बार कट शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, उसी के कारण डॉट गेंद थोड़ा सा सफल होके खेल रहे हैं, लेकिन शायद गेंद को पढ़ नहीं पाए, अपने गति से रोकने में कामयाब हुए जमीर.
फिर से अगली गेंद जमीर की। और इस बार फिर से बॉडी पर डालने का प्रयत्न और फिर से फाइन लेग की दिशा में कड़ा प्रहार, सीमा रेखा पार और चौकार। एक अच्छी गेंद की थी लेकिन उसके बाद बाउंसर गेंद करने का प्रयास और उसी के कारण फाइन लेग की दिशा चुनी सोनू ने और एक बेहतरीन प्रहार जड़ा। फिर से अपने टीम को एक अच्छी पोजीशन पर लेकर जाते हुए सोनू। इस बार आगे निकलकर खेलना चाहते थे, पढ़ लिया था जमीर ने, यकीनन जान लिया था कि कदमों का इस्तेमाल करेगा ये बल्लेबाज, उसी के कारण बल्लेबाज से थोड़ा सा दूर गेंद को रखा। एक बेहतरीन गेंदबाजी, एक अच्छा कमबैक कहना चाहूंगा। जब बड़ा प्रहार होता है के बाद अच्छी गेंदबाजी जमीर से देखी जा रही है और इस बार सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन आप जितना दूर जाओगे मैं गेंद भी उतनी ही दूर करूंगा। तो ऐसा कुछ बेहतरीन गेंदबाजी का नजारा जमीर की तरफ से देखा गया। जैसे ही सोनू व्हाइट पट्टी पर जाकर खेल रहे थे तो जमीर ने बेहतरीन गेंदबाजी, थोड़ा रनअप में गड़बड़ी, एक अच्छा कमबैक जमीर द्वारा देखा गया। चौका लगने के बाद बैक टू बैक 2 डॉट गेंदे करने में कामयाब जमीर। और इस बार तेज तर्रार अंदर वाली गेंद, थोड़ा सा काटा बदली, बाल बाल बच गए सोनू। और अच्छी लाइन लेंथ पर एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन दिखा रहे हैं जमीर, इस टीम के आइकॉन के स्वरूप में खेल रहे हैं। और इस बार फिर से सटीक लाइन लेंथ पर बेहतरीन गेंदबाजी। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। काफी बेहतरीन गेंदबाजी जमीर द्वारा देखी गई। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। पावर प्ले की बेहतरीन गेंदबाजी की जमीर ने और पप्पू देवकते ने। अब 5 खिलाड़ी पावर प्ले की 30 यार्ड सर्कल के बाहर होंगे और 6 खिलाड़ी अंदर। जितने भी हमारे ऑनलाइन दर्शक इस मैच का ऑनलाइन प्रक्षेपण देख रहे हैं, उन्हें भी नए साल की बहुत बहुत बधाई। और एक बात कहना चाहूंगा, अगर आप ये मैच लाइव देख रहे हैं तो हमारे एमएस स्पोर्ट्स चैनल को सब्सक्राइब करें और आपका सजेशन आप कमेंट के द्वारा दे सकते हो। तो मानाचा शिव छत्रपती चषक 2025 मध्ये सर्व दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। तर जाऊ ता सामन्याकडे। आता गोलंदाजीवर आलाय तो मुनीर, सामना करेल तो विनोद। यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, फक्त चेंडूला दिशा दाखवली। चांगली गोल फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे विनोद यांच्याकडून। फाइन लेगचा दिशा त्यांनी पाहिली की त्या ठिकाणी खेळाडू नाही आणि त्याचमुळे उत्कृष्ट अशा फलंदाजीचा या ठिकाणी त्यानं प्रदर्शन दाखवलेलं आहे। पहिला थोडासा खराब होता
आता पाहूता कशा प्रकारे कमबॅक करतोय तो मुनीर. पुन्हा एकदा फलंदाजीवर तयार विनोद. थोडस या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. यावेळेस बाहेर ठेवला आणि चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. रतन यांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. एकच धाव. नेहमीच मी जे क्षेत्ररक्षक असतात त्यांचं नेहमीच मी कौतुक करतो, कारण की पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलाय. तर मी म्हणत होतो की क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षणाचं जे काम असतं ते खरोखर खूप महत्वाचं असतं. गोलंदाज खराब गोलंदाजी करू शकतो, फलंदाज खराब फलंदाजी करू शकतो, पण एक क्षेत्ररक्षक नेहमीच आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करतो. त्याचं उदाहरण सांगायला गेलं ते म्हणजेच आपल्या भारतीय संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ. आणि या ठिकाणी काहीसा इतिहास सांगण्यामध्ये रेल्वे नाईट रायडर या संघाचा भूगोल खराब झाला, म्हणजेच विनोद वापस गेला रनआउटच्या स्वरूपात. तर मी म्हणत होतो की फक्त आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर मोहम्मद कैफ यांनी भारतीय संघामध्ये आपली जागा बनवलेली होती. तर प्रत्येक संघामध्ये सर्वच खेळाडू महत्वाचे असतात. आता फलंदाजीसाठी आलाय तो गौरव. विनोद चांगली खेळी खेळत होता, परंतु आता अब बल्लेबाजी पर आए हैं गौरव. सामना करेंगे मुनीर की गेंदबाजी का. और आते ही पहला बड़ा प्रहार नीचे और उससे बेहतरीन कैच. यकीनन विकेट का पतन. गौरव आए गौरव गए, लेकिन रतन ने बेहतरीन कैच पकड़कर इस मैदान में फिर से सन्नाटा फैला दिया. एक अच्छी फील्डिंग का नजारा रतन द्वारा. रतन काळे, मैन फ्रॉम नरसिंह ग्रामीण क्षेत्र का ये यंगस्टर काफी बेहतरीन फील्डिंग करता है. तो अब गौरव की जगह लेने आएंगे रेलवे नाइट राइडर के हार्ड हिटर बल्लेबाज एवं गेंदबाज पवन इंगोले. ऑलराउंडर खिलाड़ी है पवन. हमेशा रेलवे नाइट राइडर की तरफ से बेहतरीन प्रदर्शन दिखाने में कामयाब रहते हैं. मुनीर अच्छे झटके दे रहे हैं, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. और इस बार थोड़ी सी बाहर रखी, हल्के हाथों से खेल दिया कवर की दिशा में. डीप कवर में वहां पर खिलाड़ी मौजूद. काफी बेहतरीन फील्डिंग का नजारा और ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 31 रन 3 विकेट की नुकसान पर.
वैभव वैभव गिरी आए हैं। तर आता गोलंदाजीवर आलाय तो गिरीधर, सामना करेल तो पवन. आणि यावेळेस काहीसा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूप दूर. पंचाचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव खर्च केली ती गिरीधर यांनी. असा वेगळा फटका सजवणार होते पवन, परंतु प्रयत्न फसलाय. कुठतरी चेंडूचा आणि फळीचा संपर्क झाला नाही. यावेळेस समोरचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. रतन काळे तिथं उपस्थित. चांगला झेल. पवन वापस. पवन पण आला, पवन पण गेला, परंतु रतन काळेनं माहोल केला. मॅन फ्रॉम नरसी नामदेव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दोन सुंदर झेल त्यांनी टिपल्यात आणि दोन हार्ड हिटर फलंदाजाला त्यानं तंबू मध्ये वापस पाठवले. पवन संयम रोखू शकला नाही, स्वतःला सेट करू शकला नाही. स्वतःला थांबवावं लागल, विकेटला परखावं लागल आणि मोठा फटका खेळावा लागल. हॅलो हॅलो. ओके चला. पुन्हा एकदा गिरधरची गोलंदाजी. यावेळेस समोरचा चेंडू हलक्या हातानं कट शॉट खेळली आणि डिक्लेअर झोनला कदाचित लागलाय, तर 2 धावा डिक्लेअर. एक संघाला विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडे पाठवा. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुनील कल्याण. उत्कृष्ट झेल आणि वापस जावं लागेल. मोठे फटके खेळण्याच्या नादात कुठंतरी रेल्वे नाईट रायडर हा संघ खराब प्रदर्शन करत आहे. आता सर्व जिम्मेदारी कर्णधार विकास कुमार या सर्व्हर आणि सोनू पंडितवर, कारण की सोनू पंडित सुरुवातीपासून या विकेटवर तटून बसलेला आहे, टिकून राहिलेला आहे, फेविकॉल सारखा चिटकून राहिलेला आहे. तर त्याला काहीसा वेध आला असेल या विकेटचा, त्यामुळं त्याचं हातून चांगलं प्रदर्शन
पाहायला मिळू शकतं. तर या ठिकाणी स्टँड लागत आहेत. शिवसेनेचे युवा नेते श्यामभाऊ कदम स्टँड या ठिकाणी लागलेला आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीवर गिरधर आणि फलंदाजीवर असेल तो विकास कुमार सर. वाढती धावसंख्या आहे ती 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस फुलटॉस चेंडू पंचाचा निर्णय असेल तो भीमर. नो बॉल अँड फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. खराब चेंडू. पाहूत आता फ्री हिटचा काय फायदा उचलू शकतो सोनू. परंतु फ्री हिटचा सुद्धा सोनू काही फायदा उचलू शकला नाही. कारण की आपल्या गतीनं कुठतरी थांबवण्यात यशस्वी राहिला तो गिरधर. खराब चेंडू केला होता परंतु त्या खराब चेंडूला चांगला चेंडू टाकून त्यांनी केलेल्या चूक पुसून काढली. यावेळेस पुन्हा एकदा शरीरावर घेण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईकच्या स्वरूपात एकच धाव. सुंदर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आमचे सन्माननीय पंच तळपत्या उन्हामध्ये एक उत्कृष्ट अंपायरिंग करत आहेत. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूवर पुन्हा एकदा थांबवण्यात यशस्वी. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या असेल ती 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा एक स्टँड तयार होत आहे. पुन्हा एकदा शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य दादा नागरे यांच्या नावाने एक स्टँड तयार होत आहे. ठीक रे. आता गोलंदाजीवर आलाय तो रतन. सामना करेल तो सोनू. आणि पहिल्या चेंडूवर खराब चेंडूवर चांगलं प्रदर्शन. नशिबाची साथ पण सोनूचा झाला घात. सोनूला वापस जावं लागेल आणि सुंदर अशी झेल पप्पू देवकते यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा एक झटका लागलेला आहे तो रेल्वे नाईट रायडर या संघाला. सोनू खूप वेळपासून मैदानात टिकून होता परंतु पंच आपल्या कर्णधाराचा विश्वास संपादन करू शकला नाही. कुठेतरी आज त्याच्या हातून खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. परंतु ही तर सुरुवात आहे. अजून खूप सामने बाकी आहेत. शर्यत अजून संपली नाही कारण मी हरलो नाही. आता 1 मिनिट. आता फलंदाजीवर आलाय तो राहुल. पुन्हा एकदा गोलंदाजीवर असेल तो रतन. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि यावेळेस राहुलचा सुंदर फटका फाईन लेगच्या दिशेला सीमा
पहिला पण चेंडू असाच होता, परंतु त्या चेंडूवर मोठा फटका खेळू शकला नाही सोनू. परंतु यावेळेस राहुलनं काहीच वेगळं करून दाखवलं. पुन्हा एकदा रतनला कमबॅक करावा लागेल. यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, परंतु अरे राग, गुस्सा, गुस्सा अक्सर आदमी को खा जाता है, तर संयम ठेवावा लागेल. चांगल्या चेंडूवर सन्मान द्यावा लागेल आणि वाईट चेंडूवर प्रहार करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रतन यांचा. यावेळेस आपटलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला, चांगल्या टप्प्यावर सुंदर अशी भेदक गोलंदाजी. वुडलेनचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात चांगल्या पद्धतीने समाप्त झाला. निर्धाव चेंडू. या ठिकाणी रनआउट होऊन वापस जावं लागेल विकास कुमार या सरला. कर्णधार रनआउटच्या स्वरूपात वापस गेलेले आहेत. पुन्हा एकदा एक झटका, धाव चोरण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि सुंदर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुनील कल्याणकर. आता वाढती धावसंख्या आहे ती 43 धावा. 6 गड्या. पुन्हा एकदा सुंदर चेंडू सॉरी आणि षटक समाप्त. 6 षटकाची वाढती धावसंख्या असेल ती 43 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 4 षटकात आपण मोठी कामगिरी करू शकता, परंतु स्वतःला त्या पद्धतीनं आपल्याला या विकेटला ओळखावं लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. अंदाजीवर आलाय तो गजू कुंडकर. हॅलो हॅलो हॅलो. आणि पुन्हा एकदा राहुल तयार आहेत फलंदाजीसाठी. 14 नंबर जर्सी गजानन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू गजानन यांचा आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्र निवडलंय आणि सीमारेषा पार. पुन्हा एकदा आलाय तो चौकार. एकदा गजानन तयार. यावेळेस पुन्हा एकदा हटून आणि पुन्हा एकदा मोठा फटका. सीमारेषा पार. षटकार. पहिला चौकार, दुसरा षटकार. कुठंतरी राहुल अवघड
त्याचमुळं या ठिकाणी झेल कुठेतरी सुटलेला आहे पप्पू देवकते यांच्याकडून. चांगले क्षेत्ररक्षक आहेत पप्पू, परंतु नशीबवान खेळाडू राहुल, मेहनती खेळाडू, आक्रमक खेळाडू, त्याचमुळं कुठतरी नशिबाची साथ त्यांना मिळाली. पुढचा चेंडू गजानन यांचा, काहीच कमबॅक करावं लागेल गजानन यांना. फुल टॉस, बीमर, नो बॉल आणि धाव बाद होण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाचलेत, परंतु खेळाडू पडला. सांभाळावं लागेल स्वतःला, सावरावं लागेल, जोखीम पत्करावी लागेल, परंतु जीवाच्या वरी नाही. फ्री हिट. पंच खेळाडूला पहा, तो जर ओके असेल तर त्याला खेळवा, अन्यथा आपण भीमर. आयरन वाजलं. फ्री हिट वर पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा चौकार. गजानन कुणकर यांना आतापर्यंत या विकेटचा अंत कळालेला नाही, या विकेटला ओळखू शकलेले नाहीत. भेदक गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावर सुरेख गोलंदाजी करावी लागेल, कारण की राहुल सारखा आक्रमक खेळाडू फलंदाजी करतोय. यावेळेस काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स हिट प्रयत्न होता, परंतु बॉलचा आणि फळीचा कसल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू करण्यात यशस्वी राहिले ते गजानन कुंडकर. असेच काहीसे सुंदर चेंडू करावे लागतील आणि राहुलला काहीसे मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस समोरचा चेंडू, यष्टीरक्षकाने चूक केली, परंतु बॅकअप दिलाय सुंदर राम कुरिल यांनी. षटक समाप्त. 7 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 62 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. 7 ओव्हर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 62 रन, 7 विकेट के नुकसान पर. हेलो 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 माइक चेक. हेलो 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 माइक चेक. हेलो 1 2 3 4. हेलो माइक चेक. अब गेंदबाजी पर आए हैं फिर से गिरधर. सामना करेंगे सुनील. सुनील एक अच्छे गेंदबाज है, लेकिन आज उनके बारीक बारीक कंधों पर जिम्मेदारी बल्लेबाजी की. तो देखेंगे किस कदर अपनी टीम का भरोसा जीतने में कामयाब होते हैं सुनील. अगली गेंद गिरधर की. 4 ओवर के बाद ही ड्रिंक्स ब्रेक लेना था, लेकिन नहीं लिया. अभी 7वीं, अगर चाहिए तो ले सकते हो. और इस बार पहला ही बड़ा प्रहार, पिकअप शॉट, लेकिन उतना विश्वास नहीं था इस शॉट में, उतनी ताकत नहीं थी. उसके कारण केवल 30 यार्ड सर्कल को ही भेद पाई और एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो अब फिर से एक बेहतरीन हार्ड हिटर बल्लेबाज राहुल मैदान पर है. और इस बार फुल टॉस गेंद, गलत दिशा में गलत शॉट खेला राहुल ने. यदि यही शॉट डीप कवर की जगह खेलते तो बड़ा प्रहार आ सकता था, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन चुराने में कामयाब हुए. गेंद ऑफ साइड में थी, लेकिन उसको लेग साइड की दिशा में जड़ने की कोशिश राहुल की, उसी कारण केवल 2 ही रन मिलेंगे.
और ये हल्की सी कट शॉट, खिलाड़ी मौजूद वहां पर सेकंड स्लिप में, बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन और एक ही रन मिलेगा। तो अब इसके बाद का होने वाला मुकाबला फिर से बेहतरीन गेंद। अभी तक अच्छी गेंदबाजी देखने को मिली श्रीनिवास टाइटंस इस टीम की तरफ से, क्योंकि अभी तक रोक कर रखा है, बांध कर रखा है। स्कोर जाकर पहुंचा है 66 रन 7 विकेट के नुकसान पर। और इस बार कट शॉट, फिर से अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का, थोड़ी सी गेंद सेकंड स्लिप में, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, एक रन चुराने में कामयाब हुए। अच्छे रनर है राहुल। अगली गेंद फिर से बॉलिंग मार्क पर तैयार। और इस बार फिर से एक बेहतरीन शॉट और थर्ड मैन की दिशा में बड़ा प्रहार, सीमा रेखा पार और चौकार। ड्रिंक्स ब्रेक। अरे नाव नाहीत रे, अरे ते सुनीलच्या नावावर रन झाले. नावं नाही द्यायचे कोणाचे. अरे नाव ऍड नव्हते त्याचे. बरोबर कर, इथं येऊन कर म्हणा. अब जब तक ड्रिंक्स ब्रेक होता है तब तक चलो यहां पर ड्रिंक्स ब्रेक की समाप्ति हो चुकी है। अब खुद की दूसरी और टीम की तरफ से 8वीं ओवर लेकर आएंगे, सॉरी 9वीं ओवर। 8 ओव्हर
पप्पू देवकते सामना करेंगे सुनील। इकडे वरी वरी फेका वरी फेका। चौका छक्का केला गाणे लावा म्हणा. पहिला मैच और पहली गेंद व्हाइट यॉर्कर की तेज तर्रार बेहतरीन गेंद। यकीनन इस गेंद पर बड़ा प्रहार करना होगा तो आपको हेलीकॉप्टर उड़ाना होगा। अपने फिर से बेहतरीन गेंद, इस बार ऊपरी हिस्सा लगा, हल्की सी मिसफीडिंग और उसी के कारण 4 रन का खामियाजा भुगतना पड़ा पप्पू देवकते को। इस बार काफी बाहर, अंपायर का इशारा वाइड गेंद। और इस बार मिड विकेट की दिशा में अच्छा प्रहार, बेहतरीन फील्डिंग का नजारा रतन काळे द्वारा। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर पप्पू देवकते द्वारा हो रहा है और यहां पर 3 स्टैंड लगे हुए हैं जिसमें इस बार थोड़ा सा हटकर खेला लेकिन उतनी ताकत नहीं जुटा पाए, जोड़ पाए उस शॉट में और उसी के कारण केवल 1 ही रन। तो मैं कह रहा था कि 3 स्टैंड जुड़ चुके हैं, सॉरी 4। तो उसमें पहला स्टैंड है शिवसेना के युवा नेते सन्मान्य शांभव कदम स्टैंड, दूसरा है शिवसेना के युवा नेते सन्मान्य अजिंक्य दादा नागरे स्टैंड और तीसरा स्टैंड है हमारे हिंगोली जिले की आन बान शान रणजी पट्टू, जिन्होंने काफी मेहनत कर कर रणजी में अपनी जगह बनाई। वो सनी पंडित स्टैंड और चौथा स्टैंड है एडवोकेट बंटी भैया देशमुख स्टैंड, अध्यक्ष क्रिकेट एसोसिएशन। अब आखिरी 5 गेंदें आना बाकी, आखिरी गेंदबाजी लेकर आए हैं मुनीर। अब राहुल को आखिरी 5 गेंदों में कुछ बड़ा प्रहार करना होगा, देखेंगे क्या कर सकते हैं राहुल अपनी टीम के लिए। अगली गेंद मुनीर की, सामना करेंगे राहुल और इस बार हवा में शॉट, खिलाड़ी नीचे, पप्पू देवकते और जज नहीं कर पाए, पकड़ नहीं पाए और 2 रन रोक नहीं पाए।
ओ हो। फिर से मुनीर तैयार, और इस बार फाइन लेग की दिशा में कड़ा प्रहार, सीमा रेखा पार, चौकार। काफी देर बाद आया ये। DJSNNN. और इस बार फिर से बेहतरीन प्रहार, और फिर से सीमा रेखा पार। आउटफील्ड काफी तेज, उसके कारण बैक टू बैक 2 चौके लगाने में कामयाब हुए राहुल। राहुल का पावर जोन दिख रहा है फाइन लेग की दिशा, क्योंकि उन्होंने अभी जब जितने भी बड़े प्रहार किए हैं वो फाइन लेग की दिशा में ही किए हैं। और अपने निजी स्कोर 41 रन बनाकर खेल रहे हैं। और इसी बीच व्हाइट बॉल आती हुई। आखिरी 2 गेंदें बाकी है, अगर 2 बड़े प्रहार करते हैं तो यकीनन अपनी पहली 50 बना सकते हैं इस चषक की। देखेंगे अगली गेंद मुनीर की, और ये फिर से बड़ा प्रहार, सीमा रेखा पार और षटकार। मैंने पहले ही कहा था अगर 2 बड़े प्रहार कर सकते हैं तो अपने टीम के लिए और इस चषक की पहली 50 के हकदार बन सकते हैं। तो देखेंगे अब निजी स्कोर 47 रन बनाकर खेल रहे हैं और इस इनिंग की आखिरी गेंद होगी। बढ़ता हुआ स्कोर 97 रन 7 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद बाकी इस इनिंग की, और 50 के लिए 3 रन बाकी राहुल को। और फिर से बड़ा प्रहार, और इस टूर्नामेंट की पहली 50 करने में कामयाब हुए राहुल। यकीनन दर्शकों को दरख्वास्त है कि ताली बजाकर इसका अभिनंदन करें। और शिव छत्रपति चषक 2025 की पहली 50 राहुल के नाम। शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय श्यामभाऊ कदम स्टँड, त्यानंतर दुसरा स्टँड आहे ते म्हणजेच शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य भाऊ नागरे स्टँड। तिसरं स्टँड आहे ते म्हणजेच आमच्या हिंगोली जिल्ह्याचा नाव अखंड महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजवणारे एक उत्कृष्ट क्रिकेटर, ज्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रवास अथक परिश्रमातून पूर्ण केला आणि रणजी
महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये आपली जागा बनवली ते म्हणजेच रणजीपट्टू सनी भैया पंडित स्टँड आणि चौथं स्टँड आहे ते म्हणजेच आमच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बंटी भैया देशमुख स्टँड. आणि या वर्षी पहिल्यांदाच स्क्रीन सुद्धा लागलेली आहे आपल्या या रामलीला मैदानावर. रायझर्स वर्सेस गौलीपुरा टायटन्स दोन्ही संघाच्या धावांचं लक्ष भेदण्यासाठी श्रीनिवास टायटन्स या संघाच्या प्रथम फलंदाजाला मी विनंती करतो आपण मैदानात यावं.
जमील यांनी विकास कुमार सरला म्हणले तुम्ही थांबा, मी काहीच वेगळं करून दाखवतो. माझा विश्वास अंतिम चरणावर आहे. त्यामुळं त्यांनी कर्णधार विकास कुमार सर यांच्या हातातून चेंडू घेतला आणि स्वतः गोलंदाजीवर आले आणि आले तर आले, विकेट घेऊन गेले. पहिला झटका राम कुरील यांच्या रूपात लागलेला आहे श्रीनिवास टायटन्स या संघाला. आता फलंदाजीवर आलाय तो आयकॉन मारी, मॅन फ्रॉम पुसत. पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार जमील. आणि यावेळेस सुंदर फटका, सीमारेषा पार, चौकार. स्वतःचा आणि आपल्या संघा या ठिकाणी खातं खोलण्यात यशस्वी राहिले ते मारी आयकॉनच्या भूमिकेत या संघात खेळत आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा आडव्यात घेतलाय, मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. पवन चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा नाही रोखू शकले आपल्या संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी मारीकडून पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूत मोठा झटका लागला, परंतु त्या झटक्याला न गुमानता मारी सुंदर फलंदाजी करत आहेत आणि त्याच मध्ये एक उत्कृष्ट असं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला फटका मिडविकेटच्या दिशेला, एकच धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत जमील. सर्कल चालू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मारी यांचा, परंतु आतापर्यंत पुन्हा एकदा लुपी बॉल. सुंदर अशी गोलंदाजी, षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीवर आलेत, स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन विकास कुमार सामना करेल तो पुन्हा एकदा आयकॉन मारी. आणि यावेळेस शरीरावर भेदणारा चेंडू, सुंदर चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. पहिला चेंडू काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगची दिशा पाहणार होते, परंतु यावेळेस मात्र खराब चेंडू, चुकीच्या दिशेचा चेंडू आणि त्याच चेंडूवर मोठा फटका खेळलाय. 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. आणि यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका.
सीमारेषा पार आणि चौकार. मारी का मी या संघात आयकॉनच्या भूमिकेत खेळत आहे हे दाखवत आहेत. उत्कृष्ट फलंदाज मारी. पुन्हा एकदा विकास कुमार सर तयार. फलंदाजीवर असेल तो मारी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑनच्या सॉरी लॉंग ऑफच्या दिशेला सीमारेषा पार आणि षटकार. मारी मार रहा है. मागच्या वर्षी सुद्धा मारी यांनी पुसद या संघाकडून सुंदर प्रदर्शन केलं होतं, परंतु यावेळेस त्यांना लीग सामन्यामध्ये आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. यावेळेस काहीच हटून मारण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटचा चान्स. गलती गलती की सजा. पंच डिस्कस करत आहेत. हा रनआउट आहे की नाही पाहतील पंच. जर पंचांना काहीशी हाँ राइट ओके. टीवी अंपायर आपका फैसला सुनाओ. थर्ड अंपायर डिसीजन आएगा तो टेंशन ना ले. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. रोलिंग. बघा अतुलजी, यावेळेस 3 अँगलचा जो फायदा आहे तो या रिप्लेवर झालेला आहे. पहिल्या रिप्लेमध्ये आपल्याला बघायला मिळालं की तिथे चेंडू हातातून निसटला होता आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, पण तो खेळाडू जरी बाहेर असला तरी यष्ट्या उद्ध्वस्त करताना चेंडू हातात असला पाहिजे. त्यामुळे आपण तिन्ही अँगलने चेक केलं आणि तिन्ही अँगलने चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की बॉल हातातून सटकलेला आहे. त्यामुळे तिसऱ्यांचा पंचाचा निर्णय आहे नॉट आउट. जरी बॅट्समन चला. बाहेर असला तरी स्क्रीनवर आपण बघू शकता. चला सर धन्यवाद. चला मॅच सुरू करा. नॉट आउट आहे. 3 कॅमेरे आहेत आपल्या या मैदानात. तर ग्राउंड मध्ये फिरणारी मुंगी सुद्धा या कॅमेऱ्यापासून वाचू शकत नाही. तर हे तर बॉल आहे एवढा मोठा. तर चला पुन्हा एकदा तयार रहा. पुढचा चेंडू विकास कुमार यांचा. सामना करतील ते आयकॉन मारी. यावेळेस चांगला फटका.
पंच एक मिनिट सामना थांबवायचा आहे. फटका सीमारेषा पार आणि आलाय तो कार. षटक समाप्त. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 23 रन एका गड्याच्या मोबदल्यात. आता गोलंदाजीवर आलाय तो विनोद. सामना करेल तो धनंजय. एक मिनिट थांबा. मॅच सामना चालू करायचा आहे. बघा पंचांना काही जरी शंका असेल तर एक चेंडू असताना सुद्धा आपण तो निर्णय माघार घेऊ शकतो, परंतु पुन्हा एकदा आपण थर्ड अंपायरने अगदी बारकाईने बघितलेला आहे आणि जो निर्णय आहे तोच कंटिन्यू राहणार आहे. आणि आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की तिसऱ्या पंचाला निर्णय दिल्यानंतर मध्यस्थी पंचांचं पण सिग्नल फार महत्वाचं असेल. जे आतमध्ये पंच आहेत त्यांनी सुद्धा आपलं सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे आणि ज्यावेळेस बेनिफिट डाऊट असेल त्यावेळेस तो निर्णय पंचांना सॉफ्ट सिग्नलच्या थ्रू दिला जाईल. बेनिफिट डाऊट हा बॅट्समनलाच असतो, परंतु पंचांचा निर्णय जो असेल तोच मान्य केला जाईल. तिन्ही अँगलने चेक केल्यानंतर जर स्टंपला बॉल लागला असेल नसेल, काही तांत्रिक अडचणीमुळे जर समजा निर्णय देता आला नाही तर पंचांनी जो निर्णय देईल तो ग्राह्य धरला जाईल आणि याचा विचार करायचा आहे. आणि थर्ड अंपायरसाठी लवकरच दिसून जायचंय, कारण की आपल्याला 15 सेकंद हे असतात, हे लक्षात ठेवायचे. धन्यवाद. ओव्हर टू यू अतुल. धन्यवाद सर. पुढचा चेंडू विनोद यांचा सामना करेल तो धनंजय. यावेळेस चांगला कट शॉट आणि 2 फिल्डरांच्या मधून चेंडू सीमा रेषेकडे जातोय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार आणि पंचांचा निर्णय असेल तो चौकार. डीजे थांबा. चला सॉरी, डीजेला थांब म्हणलो होतो. चला पुढचा चेंडू विनोद यांचा धनंजय यांच्यासाठी. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू. नशिबाची साथ, खरोखर उत्कृष्ट असा चेंडू केला होता. मोठा फटका टोलवण्याच्या नादात चेंडूचा आणि फळीचा संपर्क झाला नाही, परंतु नशिबाची साथ मिळाल्यामुळं चेंडूचा आणि यष्टीचा सुद्धा संपर्क झाला नाही. पुढचा चेंडू विनोद यांचा. यावेळेस मोठा फटका, ताकदीचा प्रदर्शन दाखवत आहेत या ठिकाणी धनंजय, परंतु क्षेत्ररक्षक
त्यापेक्षा उत्कृष्ट चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. पुढचा चेंडू आता विनोदचा. या वेळेस फलंदाजीवर असतील ते आयकॉन मारी. यावेळेस स्टेटच्या दिशेला मोठा फटका. खेळाडू उपस्थित नाही, चेंडू हवेत आणि 1 बाउन्स. पंच आपला निर्णय अपेक्षित आहे आम्हाला. सीमारेषा पार आणि चौकार. पुन्हा एकदा मारी एक उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. एकट्याच्या जीवावर सामना खेचून आणत आहेत. वाढती धावसंख्या आहे ती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक समाप्त. चार ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा. यानंतरचा होणारा सामना रुद्रा रायझर्स वर्सेस खराब चेंडू चुकीच्या दिशेला आणि लेग बाईटच्या स्वरूपात आलेला हा सीमारेषा पार चौकार. अजय नागरे स्टँड मध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढाव्यात. ते स्टँड बसायसाठी आहे, गाड्या लावायसाठी नाही. स्टँड मध्ये गाड्या लावल्यात, त्या गाड्या त्या मंडपच्या बाहेर घ्या. टीम आलेली आहे. यावेळेस हलक्या हाताने टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून आणि विकेटवर धावणार नाही कोणी पण, याची काळजी घ्यावी. आणि यावेळेस मोठा फटका. छत्रपतीचा छावा. मिळाल्या खणखणीत 6 धावा. सुंदर फटका धनंजय यांच्याकडून पाहायला मिळाला. खूप वेळपासून स्वतःला थांबवत होते, परंतु यावेळेस चेंडू मिळाला स्लॉट मध्ये आणि त्याला डिपॉझिट केलंय ते प्लॉट मध्ये. यावेळेस कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. खूप मोठी अपील. पंचाचा निर्णय आउट असेल. धनंजय यांना माघारी पाठवलंय. उत्कृष्ट गोलंदाजी जर्सी नंबर 1.
त्यानंतरचा होणारा सामना रुद्रा रायझर्स वर्सेस गौलीपुरा सुपर जायंट्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट विथ मोबाईल नंबर घेऊन नाणेफेकीसाठी आपण पेंडॉलकडे यायचं आहे. रुद्रा रायझर्स वर्सेस गौलीपुरा सुपर जायंट्स. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर एक्स्ट्रा खेळाडूंनी पाणी घेऊन तयार राहायचंय. ड्रिंक्स ब्रेक होईल. त्यावेळेस नासेर आलाय आणि आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर त्यानं मोठा फटका सजवलाय 6 धावांसाठी. सीमारेषा पार. पुन्हा एकदा आलाय तो षटकार. धनंजय गेला परंतु आल्या आल्या नासेरने माहोल केला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यांनी विरुद्ध संघाला सांगितलंय की मी सिंगल डबल मध्ये फलंदाजी करण्यासाठी नाही आलेलो. चेंडू हरवलेला आहे का? मी मोठे फटके खेळण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. षटक समाप्त. चार षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीवर आलाय तो विनोद. यावेळेस छोटस हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न परंतु दसऱ्यामधलं 20 रुपयाचं उडलंच नाही. चांगला चेंडू. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. परंतु यावेळेस सुंदर फटका. परंतु त्यापेक्षाही उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची भूमिका या ठिकाणी पवन इंगोले यांनी बजावली आणि सुंदर असा झेल टिपला आणि आयकॉन मारीला वापस पाठवलंय. परंतु सुंदर फटकेबाजी करून चांगल्या स्कोरला आपल्या संघाला घेऊन गेलता तो मारी. स्वतःचा त्याने 28 धावांचा डोंगर उभा केला. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळत होती परंतु त्याचा प्रवास संपवला ते विनोद यांच्या भेदक गोलंदाजीने आणि सुंदर क्षेत्ररक्षणाने पवन यांनी. आता तिसरा झटका लागलाय श्रीनिवास टायटन्स या संघाला. जमील भाई उनको उनको सरका उनको उनको बाहर भेजो.
पापने लावण्याच्या पहिले त्यांनी स्टंपिंग केली, छोटीशी अपील सुद्धा झाली, परंतु पंचांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अगली गेंद विनोद की, सामना करेंगे रत्ता, और इस बार आगे निकलकर बड़ा प्रहार, लेकिन टॉप एज और अच्छी कैच जमील भाई की, और विकेट का पतन. ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 50 रन 3 विकेट के नुकसान पर. ड्रिंक्स ब्रेक, पानी पिलाना है तो पिला लीजिए, यही मौका है, बाद में मौका नहीं मिलेगा. ऐश्वर्याचा हाय मावळा शिवरायांचा, मावळा शिवरायांचा आणि कशाचा घास लागलाय समाजसेवेचा, समाजसेवेचा. आधी जेव्हा याआधी जे षटक घेऊन आलते ते विनोद यांनी उत्कृष्ट असं षटक टाकलं. त्या षटकामध्ये त्यांनी एक सुद्धा धाव खर्च केली नाही, मेडेन ओव्हर टाकली आणि त्यामध्ये 2 चांगल्या खेळाडूंचे बळी सुद्धा त्यांनी टिपले. उत्कृष्ट गोलंदाजी, बॅक फुटवर ढकलण्यात यशस्वी झाले ते विनोद. आता ज्या प्रकारे विनोदनं गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची भेदक गोलंदाजी करावी लागेल रेल्वे नाईट रायडर या संघाला, आणि ज्या प्रकारे मारी यांनी फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल श्रीनिवास टायटन्स या संघाला. दोन्ही संघासाठी विजय हा 50-50चा आहे. तर पाहूता आता सेकंड हाफ मध्ये कोणता संघ वरचढ ठरू शकतो. आता गोलंदाजीवर आलाय तो सुनील, फलंदाजीवर आहे तो नासेर. मॅन फ्रॉम लिंबाला मक्ता. अब गेंदबाजी पर है सुनील, सामना करेंगे नासिर. ज्यादा वक्त ना ले, काफी सामने अभी भी बाकी है और इसके बाद का होने वाला मुकाबला. अगली गेंद सुनील की, पहली गेंद टप्पा गेंद, बड़ा प्रहार सीमा रेखा पार और ये षटकार. काफी बड़ा प्रहार नासिर के बल्ले से आता हुआ. एक बेहतरीन प्लेयर, एक बेहतरीन बल्लेबाज निसार, सॉरी. पहली गेंद पर बड़ा प्रहार जड़ा है. शायद इस ओवर को बड़ा करने की सोच रहे हैं, तो देखेंगे इनकी सोच कहां तक पूरी हो सकती है और सुनील क्या बदलाव लाएंगे अपनी गेंदबाजी में.
बढ़ता हुआ स्कोर 56 रन। इस बार फिर से पटकी हुई गेंद, इस बार 1 बाउंस देते हुए हमारे बेहतरीन अंपायर सुमित जायसवाल उर्फ भाया और पवन भोसले, दोनों ही हिंगोली जिले के जाने माने ऑलराउंडर क्रिकेटर। अगली गेंद फिर से सुनील की, इस बार सामने वाली गेंद, काफी ताकतवर प्रहार, गेंद हवा में, खिलाड़ी नीचे और यहां पर कैच छूटी। पवन से यह अपेक्षा नहीं थी, काफी नाराज हुए कर्णधार, क्योंकि एक बेस्ट प्लेयर के हाथ में कैच गई थी। लेकिन काफी कड़ी धूप है, सूरज सर पर आग बरसा रहा है, उसी में फील्डिंग करना, कैच पकड़ना काफी मुश्किलात खड़ी कर सकता है। फिर भी अच्छा प्रयास। इस बार कट शॉट यकीनन केवल 30 यार्ड सर्कल को भेदा और डीप कवर की दिशा में कड़ा प्रहार, सीमा रेखा पार, फिर से चौकार। अब दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी की लय में नजर आ रहे हैं, गिरधर और निसार। निसार बार बार आक्रामक प्रहार कर कर अपनी टीम को अच्छी पोजीशन पर लेकर जा रहे हैं। विरुद्ध टीम को चढ़ने का मौका नहीं दे रहे हैं। अगले गेंद फिर से सुनील की, और इस बार रोका, काफी अच्छी फील्डिंग, रनआउट का चांस, लेकिन बेहतरीन फील्डिंग का नजर है यहां पर विकास कुमार द्वारा। अच्छा कॉल निसार का, और बाल बाल बचे गिरधर। तो अब अगली गेंद, इस बार फिर से डीप कवर की दिशा में बड़ा प्रहार, सीमा रेखा पार, और खिलाड़ी बनेंगे दर्शक चौकार। काफी बेहतरीन प्रहार यहां पर निसार द्वारा, और यहां पर ओवर की समाप्ति। छह ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 66 रन, 4 विकेट के नुकसान। अपने इस छह गेंदों में सुनील ने 16 रन खर्च किए। जो विनोद ने कमाया था वो सुनील गवाते हुए अब गेंदबाजी पर आए हैं राहुल। अब गेंदबाजी पर है राहुल, सामना करेंगे गिरधर। और पहली गेंद स्लोअर वन गेंद, यकीनन पढ़ने में असफल, डॉट गेंद करने में कामयाब। बल्लेबाजी तो काफी अच्छी की थी, अब देखेंगे गेंदबाजी किस कदर करते हैं। 50 रन बनाने में कामयाब हुए थे, 50 ठोकी थी इस गेंदबाज ने। आज बार खिलाड़ी मौजूद वहां पर, प्रफुल्ल, अच्छी फील्डिंग, उससे बेहतरीन थ्रो, एक ही रन मिलेगा। अब बढ़ता हुआ स्कोर है 67 रन। अब समीकरण होगा 22 गेंदे 35 रन। आसान है,
लेकिन मुश्किल भी कर सकते हैं राहुल। और ये सामने वाली गेंद, ताकतवर शॉट, खिलाड़ी ऊपर नीचे और गेंद जाएगी सीमा रेखा पार, षटकार। काफी ताकतवर शॉट खेल रहे हैं यहां पर निसार पठान, मैन फ्रॉम लिम्बाला मक्ता। बढ़ता हुआ स्कोर 73 रन। अब 21 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। रुद्रा राइजर्स के कर्णधार अपने प्लेइंग 11 और मोबाइल नंबर के साथ आ जाओ। और इस बार शरीर को लगती हुई गेंद, पैरों पर हिट करती हुई गेंद, उसी के कारण डॉट गेंद करने में कामयाब। अच्छा कमबैक कहूंगा मैं। रुद्रा राइजर्स के कर्णधार और गौलीपुरा सुपर जायंट के कर्णधार कमेंट्री बॉक्स की तरफ आ जाइए। इस बार थोड़ा सा दूर रखने की कोशिश, खुद ही के पॉलिथ्रो में कैच पकड़ने का प्रयास, अच्छी कैच, विकेट का पतन और बेहतरीन ताबड़तोड़ बल्लेबाज को वापस जाना होगा। बॉल बाकी है। जमीर आया है बल्लेबाजी के लिए और आती बड़ा प्रहार, लॉन्ग ऑफ, खिलाड़ी मौजूद, अच्छी बैटिंग, अच्छा थ्रो, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 74 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स। रुद्रा राइजर्स के क्या कर्णधार, बार बार आपको यहां पर हम अनाउंस कर रहे हैं केवल 28 रन की आवश्यकता है, तो आप टॉस के लिए आ जाइए। और गौलीपुरा सुपर जायंट्स के कर्णधार, आप भी टॉस के लिए जल्दी आ जाइए। अब समीकरण है 18 गेंद 28 रन। गेंदबाजी पर है विकास कुमार, सामना करेंगे जमीर, म्यान फॉर्म नांदापुर। इस बार आगे निकलकर स्टेट की दिशा में बड़ा प्रहार और सीमा रेखा पार, अंपायर का इशारा, षटकार। गेंदबाज को हावी होने का मौका ही नहीं दे रहे हैं श्रीनिवास टाइटंस के खिलाड़ी। अब 17 गेंदों में 26 रनों की आवश्यकता। पहली गेंद पर आगे निकलकर बड़ा प्रहार, सीमा रेखा पार और षटकार। और इस बार फिर से बेहतरीन प्रहार, मिस फील्डिंग के चलते फिर से चौकार। इस बार फिर से आगे निकलकर बड़ा प्रहार करने की कोशिश, वहां पर हल्की सी मिस फील्डिंग और एक ही रन मिलेगा। और इस बार दिशाहीन गेंद पर प्रहार किया और जड़ दिया फिर से एक बेहतरीन प्रहार।
चौकार। सटीक लाइन लेंथ पर कंजूस भरी गेंदबाजी करनी होगी, तभी आप मैच में बन सकते हो, अन्यथा मैच आपके हाथ से छूट सकता है। आज बार फिर से बड़ा प्रहार, फिर से षटकार। मुश्किल मैच को आसान बनाया, बड़े बड़े प्रहार कर कर अपने टीम को फिर से अच्छी पोजीशन पर लेकर जाते हुए गिरधर और जमीर। अब 13 गेंदों में 10 रनों की आवश्यकता, और जब जब 10 का आंकड़ा आता है तो मुझे एक ही बात याद आती है कि 10 रुपए के तुरतुरे कौन खाएगा? जो खाएगा उसका जुलूस निकाला जाएगा, और जो खिलाएगा उसका भी जुलूस निकाला जाएगा। अब 13 गेंदे 10 रन। इस बार फिर से हटकर डिक्लेयर जोन में 2 रनों के लिए। ओवर की समाप्ति, 8 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 94 रन, और जीत के लिए अब चाहिए 12 गेंदे 8 रन। और रुद्रा राइजर्स के कैप्टन यहां पर आ चुके हैं, तो गौलीपुरा सुपर जायंट के कर्णधार से दरख्वास्त है कि आप भी अपनी टीम की लिस्ट लेकर कमेंट्री बॉक्स की तरफ आ जाइए। इसके बाद तुरंत ही आपका मुकाबला शुरू होगा। अब फिर से गेंदबाजी पर आएंगे राहुल। और इस बार जमीन ने काफी दूर का बॉल घसीट कर मारा तो मारा, सीमा रेशा पार मारा। काफी बेहतरीन बल्लेबाजी। अब केवल 2 रन की आवश्यकता जीत के लिए। श्रीनिवास टाइटंस के खेमे में खुशियों का माहौल। और एक अच्छा कमबैक 1 बाउंस करार देंगे अंपायर। 1 बाउंस का मतलब इसके बाद अगर ऐसी गेंद डालोगे तो खामियाजा भुगतना पड़ सकता है। और यहां पर कांग्रेचुलेशन श्रीनिवास टाइटंस, आपने पहली जीत हासिल की है। और बैड लक रेलवे नाइट राइडर्स। और यहां पर हमारे बर्थडे बॉय छत्रपति चषक के कमेटी मेंबर ज्ञानेश्वर शिंदे, इनके हाथों से टॉस होने जा रहा है। रुद्रा राइजर्स वर्सेस गौलीपुरा सुपर जायंट, इन 2 टीमों के बीच। तर आमच्या कमिटीचे मेंबर ज्ञानेश्वर शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। यांच्या हस्ते आज नाणेफेक होत आहे। कैमरामैन फोकस करो। और आणि या ठिकाणी गौलीपुरा सुपर जायंट्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलंय ते रुद्रा रायझर्स या संघाला फलंदाजीसाठी। तर गौलीपुरा सुपर जायंट या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं।
आणि या पहिल्या सामन्याचे सामनावीर ठरले ते गिरीधर हातमोडे. सुंदर प्रदर्शन त्यांचं. आणि रुद्रा रायझर्स या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपले